प्रिय दर्शकांनो, मासिक पाळीच्या त्रासातून महिलांना प्रत्येक महिन्याला का जावे लागते, असा कोणता श्राप स्त्रियांना मिळाला होता? तर या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आजची कथा पूर्ण पहा, अशी मी विनंती करते. मित्रांनो, मासिक पाळीशी संबंधित नियम आणि त्याच्याशी संबंधित ही एक कथा पद्म पुराणात सांगितली आहे. तसेच मासिक पाळी सुरू असताना त्या स्त्रीला स्पर्श केल्यावर काय होते आणि याचबाबतीत देव आणि दानवांमधील पुराणात लिखित युद्धाची ही कथा आहे. याच युद्धाच्या कारणामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासातून जावे लागते. चला तर मित्रांनो, याविषयी आपल्या धार्मिक पुराणात कोणते रहस्य सांगितले आहे ते जाणून घेऊयात. एकदा क्षीरसागर मध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू शेषनागाच्या शयेवर आराम करत होते. तेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले की, हे स्वामी, माझ्या मनात एक शंका आली आहे आणि या शंकेचे निरसन फक्त तुम्हीच करू शकता. तेव्हा मंदपणे हसत भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, तुझ्या मनात जी काही शंका आहे ती निसंकोच होऊन मला विचार. मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन नक्कीच करीन. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणतात, हे देवा, माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ते अशा प्रकारे आहेत. हे देवा, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की रजस्वला अर्थात मासिक पाळीतील स्त्रीने असे काय करू नये की तिला पाप लागेल. त्या स्त्रीला पुरुषाने स्पर्श केला तर काय होईल, तसेच त्या स्त्रीने देव पूजा केली पाहिजे की नाही. हे भगवंत, कृपा करा आणि मला याबद्दल मार्गदर्शन करा. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगले प्रश्न विचारले आहेत. तुमच्या 3ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या एक ब्राह्मण देव शर्माच्या या प्राचीन कथेतून मिळेल. हे देवी, तू ही कथा लक्षपूर्वक ऐक. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, तर काळजीपूर्वक ऐका. ब्रह्मदेश नावाचे एक राज्य होते. त्या राज्यात प्रयागपूर नावाचे निसर्गाने नटलेले अतिशय सुंदर असे गाव होते. त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये धर्म, पुण्य आणि सत्कर्माची फार ओढ होती. त्यामुळे तिथले आजूबाजूचे वातावरण पवित्रतेने उजळून निघत असे. त्या गावात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण, जो की एक महान पंडित आहे, तो तिथे राहत होता. देवशर्मा खूपच हुशार आणि सर्व धार्मिक कार्यात ज्ञानी पंडित होता. त्यांनी सर्व शास्त्रांचा अत्यंत सखोल अभ्यास केलेला होता. दररोज सकाळी देवशर्मा यांची दिनचर्या अगदी नियमित होती. ते आपल्या दैनंदिन कामातून निवृत्त होऊन पूजेच्या तयारीला लागायचे. त्यांचा दिवस यज्ञ, हवन, संध्याकाळची उपासना आणि धर्मकार्यात जात असे. देवशर्माच्या पत्नीचे नाव सुमती होते. ती सुद्धा एक सद्गुणांची खाण होती. सुमती गुणवान आणि रूपवान होती. तर मग एके दिवशी भल्या पहाटे देवशर्मा पूजाविधी उरकून घरच्या अंगणात बसले होते. तेव्हा त्याच्या मनात असे आले की सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करूनही त्याने आतापर्यंत प्रत्येक शुभ कार्यात समृद्धी आणि सुख शांतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भगवान सत्यनारायणाची पूजा केलेली नाही. मग त्यांनी ठरवले की ते आपल्या घरी एक भव्य सत्यनारायण पूजा आयोजित करतील. त्या पूजेसाठी ते ब्राह्मणांना आमंत्रित करतील, जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनात धर्म, आनंद आणि शांती पसरेल. मित्रांनो, त्यानंतर देवशर्मा यांनी स्वतः जाऊन शहरातील प्रमुख ब्राह्मण आणि इतर लोकांना आमंत्रित केले. तो जाऊन सर्वांना आदराने विनंती करतो की सत्यनारायणाच्या पूजेत सहभागी होऊन आशीर्वाद द्यावा, कारण देवशर्मा किती श्रद्धावान होते हे सर्वांना माहीत होते. मग शेवटी तो शुभ दिवसही आला, जेव्हा देवशर्माने सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. यानंतर पूजेदरम्यान भगवान सत्यनारायणाच्या सुंदर रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि संपूर्ण घर देवी देवतांच्या उपस्थितीने पवित्र झाल्यासारखे वाटले. पूजा संपल्यानंतर देवशर्माने सर्व ब्राह्मणांना घरामध्ये बोलावून घेतले आणि प्रत्येक ब्राह्मणांना स्वतःच्या हाताने जेवण दिले. ब्राह्मणांना मिठाई, फळे आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाढण्यात आले. ब्राह्मण पंडितांचे मध्य जेवण झाल्यावर देवशर्माने सर्व ब्राह्मणांना वस्त्र, दागिने आणि भेटवस्तू दान केल्या. हा सर्व पाहुणचार बघून सर्व ब्राह्मण खूप खुश झाले आणि त्यांनी प्रसन्न होऊन देवशर्मा यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला आणि ते सर्वजण तेथून निघून गेले. देवशर्मा यांनी भगवान नारायण यांचा प्रतिमेला वंदन करून नारायण देवाने आपले सदैव रक्षण करावे आणि आपल्या कुळाची कीर्ती वाढावी अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर देवशर्माने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना आणि इतर गरीब व निराधारांना भोजन दिले. हे सगळे कार्य झाल्यावर त्याच्या अंतःकरणात समाधान आणि तृप्ती जाणवली. रात्री पूजा आणि मेजवानीची सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यावर देवशर्मा आपल्या घराच्या दारात उभे राहून निवांत मनाने विचार करत होते. तेव्हाच त्यांना त्यांच्या घरासमोर एक विचित्र दृश्य दिसले. एक कुत्रा आणि एक गाय असे 2 प्राणी एकमेकांशी बोलत होते. देवशर्माला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की कारण सहसा 2 वेगवेगळ्या जातीचे प्राणी अशा प्रकारे संवाद कधीच साधत नाहीत. आणि विशेष म्हणजे तो कुत्रा आणि गाय जे काही त्यांच्या भाषेत बोलत होते ते देवशर्माला सगळे समजत होते.
ते बोलत होते की आपला मुलगा देवशर्मा याने वेदांचे आणि पुराणचे खूप चांगले शिक्षण घेतले. तो फार धार्मिक आणि नीतिवान आहे. पण आपण आपले लोभ आणि अनेक पापी कृत्यांमुळे अपराधाचे लालची धनी झालो होतो आणि त्यामुळेच आपल्याला या जन्मात कुत्रा आणि गाय म्हणून जन्म घ्यावा लागला आहे. आज त्याने केलेल्या पूजा आणि धार्मिक कार्यामुळे आपल्याला मोक्षाची आशा आहे. हे ऐकून देवशर्मा याचे हृदय करुणेने भरून आले. मग कुत्रा आणि गाय जन्मात जन्मलेले प्राणी आपले आईवडील आहेत आणि मागील जन्मांमध्ये केलेल्या पापांमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. तो असा विचार करू लागला, ज्यांनी मला या जगात आणले त्या आई वडिलांच्या उद्धारासाठी मी काय करू शकतो. या चिंतेत त्याला रात्रभर झोप आली नाही. अति विचार केल्यामुळे त्याचे मन व्याकुळ झाले आणि त्यातच त्यांना पहाटे झोप लागली. झोप लागल्यावर त्यांना स्वप्न पडले आणि स्वप्नात साक्षात श्री हरी विष्णू देवाने दर्शन दिले. भगवान विष्णू आशीर्वाद देत म्हणाले, हे देवशर्मा, आज तू इतका दुःखी का आहेस? मला तुझ्या दुःखी होण्याचे कारण सांग. तेव्हा देवशर्मा म्हणाला, हे भगवंता, आज मी खूप वाईट दृश्य बघितले. माझ्या अंगणात मी एक कुत्रा आणि गाय दोघे दुःखी होऊन एकमेकांना सांगत होते. देवशर्मा हा आपला मुलगा आहे. आज त्याने खूप मोठा धार्मिक विधी पार पाडला आहे, पण तो आपल्याच प्राणी स्वरूपात जन्माला आलेल्या आई वडिलांना विसरला आहे. आणि कुत्रा म्हणत होता, सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपल्या मुलाने ब्राह्मण पंडितांना बोलावून घेतले होते. त्या सर्वांसाठी तू या अंगणात खीर बनवत होता. त्याच खिरीच्या सुगंधाने जेव्हा मी इथं आलो तर मी बघत होतो की वर आकाशात एक घार तोंडात सापाला घेऊन उडत होती. त्याच वेळी सापाचा झटपटीत तो साप खाली खीर बनवत असलेल्या भांड्यात पडला, पण तेव्हा तिथं कुणीही नव्हते. खाली भांड्यात पडताच संतापून त्या सापाने त्याचे सारे विष त्याच खिरीच्या भांड्यात टाकले आणि तेव्हाच घार पटकन खाली आली. परत त्या सापाला उचलून पुन्हा उडू लागली. मी हे सगळे दृश्य बघितले. ही खीर जर ब्राह्मण आणि इतर लोकांनी खाली असती तर ते सगळे मृत्युमुखी पडले असते आणि या सर्वांच्या मृत्यूचे पाप आपल्या मुलाला ज्यांनी ही खीर बनवली आहे त्यालाच लागले असते. म्हणून मी जोरात धक्का देऊन ते खीर असलेले भांडे ढकलून दिले. त्यामुळे ती सर्व खीर जमिनीवर सांडली गेली. खाली सांडलेली खीर बघून तेव्हाच आपली सून देवशर्माची बायको आली आणि मी खीर खाण्यासाठी सांडली म्हणून मला तिथंच असलेल्या लाकडाचा काठीने मारू लागली. तिने सपासपा मला 10-15 फटके मारले. वेदनेने मी खूप अस्वस्थ झालो आणि कसाबसा तिचा तावडीतून जीव वाचवत मी पळत सुटलो. मला खूप वेदना होत आहेत. आपला नवरा असलेल्या कुत्राचे म्हणणे ऐकून ती गाय म्हणू लागली, रडू नका स्वामी, आपण मागचा जन्मी केलेल्या पापाची आपल्याला ही शिक्षा आहे. माझ्या बाबतीत ही पण असेच काहीसे घडले. मी मागचा जन्मी देवशर्माची आई होते. त्याचे लहानपणी मी किती लाड केले बरे. तो 10 वर्षाचा होईपर्यंत मी त्याचा मागे खाऊ घालण्यासाठी किती पळत होते. त्याचा जेवणाची त्याची मी किती काळजी घेतली. पण हाच देवशर्मा आज त्याचा गाय रूपात आलेल्या आईला विसरला. सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्याचा दारात उभी होते, पण या आपल्या मुलाने मला चपातीचा एक कुटका पण नाही टाकला. मी भुकेने खूप व्याकुळ झाले आहे, असे गाय कुत्र्याला सांगत होती. मित्रांनो, मग देवशर्मा म्हणतो, हे भगवंता, आज मी माझ्या आई वडिलांशी अशा प्रकारे का वागलो? ते दोघेही गाय आणि कुत्रा या रूपात माझ्यासमोर होते. त्या दोघांनाही माझ्यामुळे आज खूप त्रास सहन करावा लागला. या विचारानेच मला खूप वाईट वाटलं. मी रात्रभर चिंतेत होतो. त्या दोघांनीही असे कोणते पाप केले होते ज्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे? हे भगवंता, कृपा करून माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे ते मला सांगा आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी ते पण मला सांगा. तेव्हा भगवान विष्णू देवशर्माला सांगतात, हे ब्राह्मणा, तुझ्या आई वडिलांनी मागील जन्मात घोर पाप केले होते. त्या पापांमुळेच त्यांची आज अशी अवस्था झाली आहे. भगवान विष्णू पुढे सांगतात, या जन्मात तुझ्या समोर आलेला कुत्रा हा मागचा जन्मी तुझे वडील होते. मागील जन्मी ते एक अतिशय आदरणीय ब्राह्मण होते. त्याचे ज्ञान आणि आदर संपूर्ण शहरात प्रसिद्ध होता. परंतु त्यांनी आपल्या जीवनात अशी काही कर्मे केली ज्यामुळे त्यांना या जन्मात कुत्रा या प्राण्याचा रूपात जन्म घ्यावा लागला आहे. त्यांनी एके दिवशी, जो की एकादशीचा दिवस होता, एकादशी हा दिवस खूप शुभ आणि माझा सगळ्यात प्रिय दिवस आहे, परंतु तुमच्या वडिलांनी हे व्रत नीट पाळले नाही आणि दिवसाच्या शेवटी त्यांनी एकादशीचे व्रत केले मोडले. देवाच्या नावाने अन्न अर्पण केल्याशिवाय या दिवशी फराळ करत नसतात. या दिवशी अन्नदान आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे. हे माहीत असूनही त्यांनी त्यांच्या दारात आलेल्या गायींनाही अन्न दिले नाही आणि गायी दयनीय नजरेने त्यांच्याकडे बघत उभ्या राहिल्या. तुझ्या वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी एकादशीचे व्रत केले होते आणि त्याचे पूर्ण निष्ठेने पालन नाही केले. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेणे हे प्रत्येक मुलांचे कर्तव्य असते, पण तुझ्या वडिलांनी त्यांचे श्राद्ध विधीपूर्वक केले नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवशर्मा, एकादशीच्या दिवशीच तुझ्या आईशी संबंध प्रस्थापित केला. असे करणे धर्म आणि शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य मानले जाते. या एका पापामुळे त्यांचे ब्राह्मण रूप कलंकित झाले.
तुझ्या वडिलांच्या या दोषपूर्ण कृत्यांनी त्यांचे पुणे झाकून टाकले. त्या पापांची शिक्षा म्हणून त्यांना कुत्राचा जन्म घ्यावा लागला. पण त्याचा आत्मा आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या पापांची वेदना सहन करत आहे आणि मोक्षाची वाट पाहत आहे. पुढे भगवान विष्णू म्हणतात, हे देवशर्मा, तू तुझ्या वडिलांचा जन्माचे कारण ऐकलेस. आता तुझी आई गाय या प्राण्याचे जन्मात का आली ते ऐक. मासिक पाळीचा दिवसांत महान सनातन हिंदू धर्मात काही विशेष नियम आणि अटी स्थापित केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांसाठी आवश्यक आहे. परंतु तुमच्या आईने या नियमांचे उल्लंघन केले होते, त्यामुळे तुझी आई घोर पापांची भागीदार बनली आहे. तसेच मासिक पाळीच्या दिवशी स्त्रीने अन्न शिजविणे किंवा बनवणे वर्ज्य मानले जाते. अशा वेळी स्त्रीने विश्रांती घ्यावी आणि कोणत्याही धार्मिक आणि पवित्र कार्यापासून दूर राहावे. परंतु तुमच्या आईने हा नियम पाळला नाही. मासिक पाळी असतानाही तिने स्वयंपाकाचे काम केले, ज्यामुळे तिची शुद्धता भंग झाली आणि तिच्यावर पापांचा प्रकोप झाला आहे. या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे अयोग्य मानले जाते. तुळस स्वतः पवित्रतेचे प्रतीक आहे आणि तिला स्पर्श करण्यासाठी देखील पवित्रतेची आवश्यकता असते. परंतु तुझ्या आईने मासिक पाळीचा दरम्यान तुळशीला स्पर्श करून पाणी अर्पण केले, त्यामुळे तुळशीचा अपमान झाला आणि तिच्या ब्राह्मण धर्माचा भंग झाला. एवढेच नाही तर तिने देवाला अन्न सुद्धा अर्पण केले होते. देवाच्या नैवेद्यात पवित्रतेची विशेष काळजी घेतली जाते. शारीरिक स्थितीचे पर्वा न करता देवाला अन्न अर्पण करणे हे एक मोठे पाप मानले जाते, कारण देवाला अर्पण केलेल्या अन्नामध्ये पवित्रता आणि पावित्र्य हे अनिवार्य आहे. आणि प्रत्येक स्त्री मासिक पाळीच्या वेळी 3 दिवसांसाठी अपवित्र होते. मासिक पाळीच्या काळात स्त्रीने आपले केस देखील धुवू नयेत. रजस्वला झालेल्या स्त्रीच्या वस्त्राला हात लावणे म्हणजे ब्राह्मण मारण्याचे पाप मानले जाते. मासिक पाळीच्या 4थ्या दिवशी ती स्त्री आंघोळ केल्यावर शुद्ध होते. हे ब्राह्मण, तुझ्या आईच्या मासिक पाळीच्या दरम्यान केलेल्या चुकीच्या आचरणामुळेच तिला या जन्मी गाय व्हावे लागले आणि या पापामुळेच तिला क्षणोक्षणी त्या पापाची पूर्तता करावी लागत आहे. मित्रांनो, तेव्हा देवशर्मा म्हणाला, हे भगवंता, आता तुम्ही मला माझ्या माता पित्यांच्या उद्धाराचा उपाय सांगा. तेव्हा भगवान विष्णू सांगतात, हे ब्राह्मण, तू तुझ्या माता पित्याचे श्राद्ध कर आणि त्यांना तर्पण कर. त्यांचा नावाने दान कर. दररोज नित्यपणे गायींची सेवा कर आणि माता गायीला दररोज सकाळी तुझ्या जेवणाचा अगोदर अन्न खाऊ घाल. मग त्यानंतर देवशर्मा ब्राह्मणाला भगवंतांनी जो मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगितला तोच ते करतात. नित्यपणे दानधर्म करतात, गायीची सेवा करतात आणि गोदावरीच्या काठी त्यांचे श्राद्ध घालतात. आणि मग काही दिवसांनीच त्याचे आईवडील सर्व पापांपासून मुक्त होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. मित्रांनो, भगवान विष्णू पुढे माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणते कार्य करू नये हे मी तुला सांगितले आहे. आता मी तुला मासिक पाळी सारख्या भयंकर दुखातून स्त्रीलाच का सामोरे जावे लागते त्याचे कारण सांगतो. आता तू ही दुसरी कथा लक्षपूर्वक ऐक. सत्ययुगात कालके वृतासूर नावाचा भयंकर दैत्य जन्माला आला. तो अतिशय क्रूर स्वभाव असलेला राक्षस होता. एके दिवशी वृत्रासुरसह सर्व राक्षसांनी देवांवर हल्ला केला. तेव्हा इंद्र आणि इतर देवगण स्वतःचा जीवाच्या भीतीने ब्रह्मदेवांकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने वृतासूर राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला आणि ब्रह्मदेव म्हणाले, हे इंद्र, तू याच क्षणी महर्षी दधीचीकडे जा. ते तुला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून शस्त्र निर्माण करून देतील. त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही सगळे वृतासूरला मारण्यास सक्षम व्हाल. मग सर्व देव महर्षी दधीचींच्या आश्रमात जाऊन त्यांची प्रार्थना करतात आणि जगाच्या कल्याणासाठी महर्षी दधीची हे त्यांच्या अस्थींपासून शस्त्रे तयार करतात. त्याच शस्त्रांपैकी एक वज्र नावाचे शस्त्र आहे, जे देवराज इंद्र धारण करतात. त्यानंतर सर्व देव वृत्रासुराशी युद्ध करण्यास निघतात. असुरांशी युद्ध करण्यासाठी सर्व देवता एकत्र येतात आणि अग्निदेव आगीच्या प्रहाराने राक्षसांना आग लावतात. मग वरुण देव पाण्याच्या पावसाने राक्षसांना बुडवतात. तसेच राक्षस आणि देवांमध्ये अनेक दिवस भयंकर युद्ध सुरू राहते. मग इंद्र आणि वृत्रासूर समोरासमोर येतात. दोघांमध्ये घनघोर युद्ध होते आणि मग देवराज इंद्राने वृत्रासुराचा वज्र शस्त्राने वध केला. तोच ब्रह्महत्याचे पाप वृत्रासुराचा शरीरातून बाहेर पडते आणि तो इंद्राचा पाठलाग करू लागतो आणि इंद्रा देवाच्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागते. असे म्हणतात की तेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर पडण्याची आज्ञा दिली आणि ते ब्रह्महत्याचे पाप इंद्राच्या शरीरातून बाहेर आले आणि ब्रह्मदेवांना म्हणू लागले, हे परमपिता, आतापर्यंत मी वृत्रासुराच्या शरीरात राहत होतो, कारण त्याने अनेक ब्राह्मणांचा वध केला होता. जेव्हा इंद्राने त्याचा वध केला तेव्हा मी इंद्राच्या शरीरात राहू लागलो. आता तुम्ही कृपया मला राहण्यासाठी योग्य जागा द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्रह्महत्या, मी तुला योग्य जागा देईन. इतके सांगून ब्रह्मदेवाने ब्रह्महत्याचे 4 भाग केले आणि म्हणाले, हे ब्रह्महत्या, तुझा 1/4 भाग अग्नीमध्ये राहील. जो कोणी अग्नीला यज्ञ अर्पण करणार नाही, तू त्याच्या शरीरात प्रवेश करशील. बाकीचा 1/4 भाग तुझा पाण्यात राहील.
जो कोणी मनुष्य गंगेचा नदी ओढ्याचा पाण्यात थुंकेल किंवा लघवी करेल त्याचा शरीरात तू प्रवेश करशील. तिसरा 1/4 भाग तुझ्या झाडामध्ये राहील. जो कोणी विनाकारण झाडे तोडेल त्याचा शरीरात तू जाशील आणि त्या मनुष्याला ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप लागेल. आणि आता ब्रह्मदेवाने स्वर्गातल्या अप्सरांना बोलावून सांगितले, ब्रह्महत्याचा 1/4 भाग हा तुमच्या शरीरात राहील. त्यावर अप्सरा ब्रह्महत्या स्वीकारून म्हणू लागल्या, हे भगवान, आम्ही यास स्वीकारण्यास तयार आहोत, परंतु आम्हाला यापासून मुक्त होण्याचा काही मार्ग सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे अप्सरांनो, ब्रह्महत्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात प्रत्येक महिन्यात फक्त 3 दिवस राहील. 4थ्या दिवशी यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि जी कोणी स्त्री आणि पुरुष मासिक पाळी सुरू असलेल्या महिलेला स्पर्श करेल तेव्हा ब्रह्महत्या अशा पुरुष आणि स्त्रीचा आत प्रवेश करेल. मित्रांनो, अशा प्रकारे ब्रह्महत्येचे 4 भाग आहेत. एक अग्नीमध्ये, दुसरा पाण्यात, तिसरा वृक्ष आणि 4था भाग ब्रह्महत्येचा महिलांच्या आत असेल. कारण स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान जो पुरुष किंवा स्त्री स्पर्श करते किंवा मासिक पाळी दरम्यान समागम करतो त्याला ब्रह्महत्येचे पाप लागले जाते. हे देवी, अशा प्रकारे मी तुला स्त्रियांच्या मासिक पाळीचे कारण सांगितले आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणकोणती कामे करू नये या गोष्टी सुद्धा तुला मी सांगितल्या आहेत. मग माता लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या काळात जी स्त्री पूजा अर्चना करेल, जिचा नवरा मासिक पाळी दरम्यान संबंध स्थापित करेल, अशा घरात मी प्रवेश करणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. तसेच कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण असे लिहून जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.